धाराशिव जिल्ह्यामध्ये भूममध्ये 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीनं अमानुष मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीनंतर या तरुणाला मृत समजून पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून दिलं गेलं। रॉड काठी या सगळ्यांनी 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केली। पाठीपासून तळपायापर्यंत ही बेदम मारहाण झालेली आहे। गुप्तांगाला सुद्धा तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती आहे। मारहाणीमध्ये तरुण अति गंभीर जखमी झालाय आणि अक्षरशः मृत्यूशी त्याची झुंज सुरू आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी रहीम शेख आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। रहीम, नेमकं कारण काय होतं मारहाणीमागे समजू शकलंय का आणि आरोपी सध्या कुठे आहेत? पोलिसांनी कशी दखल घेतली या सगळ्याची? धाराशिव मध्ये 3 तारखेला ही घटना घडलेली आहे। 7 ते 8 मुलांच्या टोळक्याने एका 18 वर्षीय मुलाला अमानुषपणे मारहाण केलेली, त्याला मृत समजून पांढरेवाडी या शिवारामध्ये त्याला टाकण्यात आलं। रॉड काठी याच्या साह्याने त्याला मारहाण करण्यात आले असं सांगण्यात येते की हा जो प्रकार घडलाय तो प्रेम प्रकरण या संशयावरून घडलेला आहे असं सांगण्यात येतंय। ही घटना 3 तारखेला घडलेली आहे आणि 8 तारखेला या 7-8 मुलांच्या विरोधात अंबी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली। त्यापैकी 5 आरोपी अटकेत आहेत, बाकीचे 3 फरार आहेत। हा मुलगा अद्यापही सोलापूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती जी आहे ती चिंताजनकच आहे। काल लातूरमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यात हा प्रकार आता निदर्शनास आलेला आहे। जी रहीम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।